देख रहे हैं तुळजापूरनामा न्यूज। 8 वर्षांचा वनवास संपणार, शेळगाव वाणेवडी पानंद रस्त्याच्या मोजणीला प्रारंभ। सोलापूर धाराशिव सीमेवरील ग्रामस्थांना दिलासा, शेतकऱ्यांच्या पाठपुराव्याला अखेर यश। सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यांच्या सीमेवरील शेळगाव आर आणि वाणेवडी या गावांना जोडणाऱ्या अत्यंत महत्त्वाच्या पानंद रस्त्याचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे। गेल्या तब्बल 800 वर्षांपासून प्रलंबित असणारे या रस्त्यासाठी शेतकऱ्यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर यश मिळालं असून महसूल आणि भूमी अभिलेख विभागाच्या वतीने प्रत्यक्ष मोजणी आणि स्थळ पाहणीला सुरुवात करण्यात आली आहे। या प्रक्रियेदरम्यान भूमी अभिलेख बार्शीचे प्रमोद जाधव आणि बिरोबा कांबळे तसेच तुळजापूर कार्यालयाचे अमृतराव PA आणि लोंढे हे अधिकारी उपस्थित आहेत। त्यांच्या देखरेखीखाली शेळगाव आणि वाणेवडी शिवारातील गटांची सविस्तर मोजणी करण्यात आली। यावेळी सामाजिक कार्यकर्ते दयानंद बादगुडे यांनी अधिकाऱ्यांचे स्वागत केले, तर ॲडव्होकेट सुरेश गायकवाड यांनी शेतकऱ्यांना प्रक्रियेत सहकार्य करण्याचे आवाहन केले। 2017-18 पासूनचा संघर्ष, या रस्त्यासाठी 2017-18 पासूनचा शेतकऱ्यांनी सातत्याने प्रशासनाकडे पाठपुरावा केला आहे। पावसाळ्यात रस्त्यावर पाणी साचल्याने दोन्ही गावांचा संपर्क पूर्णपणे तुटत होता। शालेय विद्यार्थी आणि शेतकऱ्यांना 3 ते 4 महिने मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागत होतं। आता प्रत्यक्ष मोजणीला सुरुवात झाल्याने ग्रामस्थांमध्ये समाधानाचं वातावरण आहे। ग्रामस्थांची मोठी उपस्थिती। या ऐतिहासिक टप्प्यावेळी दोन्ही जिल्ह्यांमधील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। शेळगाव आर येथील सरपंच प्रकाश बादगुडे, माजी पंचायत समिती सदस्य सचिन बादगुडे तसेच वाणेवडीतील अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली। दयानंद बादगुडे यांच्या चिकाटीचे फळ या प्रश्नासाठी सामाजिक कार्यकर्ते दयानंद बादगुडे यांनी गेली 8 वर्षे सातत्याने प्रयत्न केले। निवेदने, अधिकाऱ्यांच्या भेटी, तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी त्यांनी घेतलेल्या पुढाकारामुळे हा रस्ता आता प्रत्यक्षात साकार होण्याच्या मार्गावर आहे। या रस्त्याच्या कामाला गती मिळाल्यास शेळगाव आणि वाणेवडी या दोन्ही गावांचा संपर्क सुलभ होऊन ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळणार आहे।